सर्वसाधारणतः 1,00,000 विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात. पण ह्यावेळी जवळ-जवळ 4,00,000 विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेशित हां. झाले त्या परीक्षेसाठी. म्हणजे शिक्षक हा त्या ठिकाणी घाबरून त्या परीक्षेला सामोरं गेलेला आहे. परंतु त्याचं म्हणावं तेवढं हे नाही. मग आता विषय असा येतो, की टी-ई-टी झाल्यानंतरच पात्रता त्या शिक्षकाकडे येते का किंवा गुणवत्ता येते का? हं, हा आम्ही विचार करण्यासारखा आहे ना. आम्ही शिकलो ज्या काळात, हं. त्या काळात आम्हाला गुणवत्ता मिळाली नाही का? मग गुणवत्ता मिळाली नाही असं म्हटलं तर आम्ही मग आज समाजासमोर आलो असतो का? आज जे एवढे आय-एस आणि आय-पी-एस अधिकारी घडलेत, हं. हे गुणवत्तापूर्णच आहेत ना सगळे. मग त्यावेळी काय टी-ई-टी परीक्षा होती का? त्याच्यावेळी जे आमचं म्हणणं आहे, की शिक्षकांना रिफ्रेशर कोर्सेस वारंवार द्या तुम्ही, की जेणेकरून त्याचं ज्ञान अपडेट होईल. कॉम्प्युटरसारखं यंत्रसुद्धा आपण वेळोवेळी अपडेट करत असतो. मग शिक्षकांना आमचे अपडेट का करू नये शासनानं? त्यांच्यासाठी रिफ्रेशर कोर्स ठेवा.